नमस्कार, मी आढाव सर. माझ्या चला इंग्रजी शिकूया या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये मित्रांनो, आपण आय एम हिअर अँड आय एम हिअर टूच्या सहाय्याने वेगवेगळी वाक्य कशी तयार करता येतील. हाऊ कॅन यू फॉर्म डिफरंट सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ अ सेंटेन्स स्ट्रक्चर दॅट इज आय एम हिअर +2 +वर्ब +ऑब्जेक्ट. तर दैनंदिन व्यवहारामध्ये आपण अनेकदा असं म्हणतो, मी इथेच आहे, घाबरू नको, मी इथेच आहे, काही गरज पडली तर मला फोन कर, मी इथेच आहो, मी तुम्हाला इथं मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहे, असाही त्याचा अर्थ तुम्ही काढू शकता. मी त्याच्यासाठीच आहे, मी तुझ्यासोबतच आहे, मी इथे खेळण्यासाठी आलो आहे, अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन व्यवहारामध्ये करतो. पण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये याचा वापर आय एम हिअरच्या सहाय्याने आपण कशी वेगवेगळी वाक्य तयार करता येईल. हाऊ कॅन यू फॉर्म डिफरंट सेंटेन्सेस, दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न हिअर. इफ यू हॅव अ लुक ऑन दिस व्हाईट बोर्ड, तुम्ही जर या बोर्डकडे पाहिलं तर मी काही वाक्य लिहिलेले आहेत. काळजी करू नकोस, मी इथेच आहे. डोंट वरी, आय एम हिअर. पहा, काळजी करू नकोस, मी इथेच आहे. डोंट वरी, आय एम हिअर. आय एम हिअर. काळजी करू नकोस, मी इथेच आहो, असं म्हणतो. आय एम हिअरचा अर्थ असा, तुला काही गरज पडली तर फोन कर, आय एम हिअर. If you need anything, you just call me. I'm here. I'm here. मी इथेच आहे. भिऊ नकोस, मी इथेच आहे. Don't be afraid. Don't fear. I'm here. Don't fear. Don't fear. किंवा don't be afraid. I'm here. किंवा I'm here. मी इथेच आहे. त्याच्यानंतर पहा, तू फक्त पुढे जा. You just go ahead. I'm here. मी इथेच आहे. Don't go. Just go ahead. I'm here. तू फक्त पुढे जा. You just go ahead. I'm here. म्हणजे मी इथेच आहे, मी तुझ्यासोबतच आहे, असं म्हणण्यासाठी आय एम हिअरचा वापर केला जातो. तुला काही डाऊट्स आहेत का? मी इथेच आहे. इफ यू हॅव एनी डाऊट्स, आस्क युअर डाऊट्स, क्लिअर युअर डाऊट्स. आय एम हिअर. मी इथेच आहे, असं म्हणण्यासाठी आय एम हिअरचा वापर केला जातो. म्हणजे मी इथेच आहे, मी इथेच आहो, या अर्थाने आय एम हिअरचा वापर केला जातो. आता दुसरा त्याच्यातला प्रकार पहा, दोन उपयोग केले जातात त्याचे. दुसरा उपयोग असा आहे, आय एम हिअर टू प्लस क्रियापद अधिक कर्म. मी इथे तुला इंग्रजी शिकवायला आलो आहे किंवा इथे मी इंग्रजी शिकवायला आहे. आय एम हिअर टू टीच यू इंग्लिश. पहा, आय एम हिअर. दुसरा उपयोग पाहतो आपण, to teach you English. ENGLISH. म्हणजे मी तुला इंग्रजी शिकवायला इथे आहे. आय एम हिअर टू सपोर्ट यू. मी तुला इथे सपोर्ट करायला आलो आहे किंवा मी तुला सपोर्ट करतो आहे. आय एम हिअर टू प्ले म्युझिक. मी म्युझिकसाठी आलो आहे. आय एम हिअर टू वॉच द मॅच. मी इथे मॅच बघायला आलो आहे. आय एम हिअर टू टॉक टू यू. मी तुला बोलायला आलो आहे. आय एम हिअर टू टॉक टू यू. आय एम हिअर टू टॉक टू यू. TLK टू यू. मी तुला बोलायला आलो आहे. आय हॅव सारखा वापर करू शकतो आपण याचा. आय एम हिअर टू टेल यू अ स्टोरी. मी तुमच्यासोबत किंवा आज मी तुला एक गोष्ट सांगा. आय एम हिअर टू टेल यू. मी गोष्ट सांगायला आलो आहे. आय एम हिअर टू बाय अ मोबाईल फोन. मी इथे एक मोबाईल फोन घ्यायला आलो आहे, विकत घेण्यासाठी. म्हणजे आय एम हिअरच्या सहाय्याने आपण मी इथेच आहे किंवा मी एखादी क्रिया करण्यासाठी आलो आहे, एखादं कार्य करण्यासाठी आलो आहे, असा वापर करून आपण त्याच्यापासून वेगवेगळी वाक्य करू शकतो. सो आय होप यू गॉट माय पॉईंट and just go on doing such sentence.